पप्पा, हा बेटा. स्वातंत्र्यानंतर राजेशाही कधी संपली? ओके, काय झालं बेटा, जेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रस्ताव लॉर्ड माउंटबॅटन यांनी आणला तेव्हा 3 जूनला फाळणीची जी संकल्पना होती ती मान्य करण्यात आली. फाळणीची जी योजना होती ती त्याच्यानंतर 5 जुलै 1947 म्हणजे हे जवळजवळ डिक्लेअर झालं होतं की भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून दर्जा देण्यास ब्रिटिश सरकारची संमती आहे. ही संमती जेव्हा लक्षात आली तेव्हा 5 जुलै 1947ला स्वतंत्र खातच या साठी म्हणजे जे काही राजे महाराजे होते यांच्या विलिनीकरणासाठी तयार करण्यात आलं आणि सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री त्यावेळेसचे आणि व्ही पी मेनन नावाचे जे त्यांचे जे सेक्रेटरी होते त्यांच्याकडे हे खातं देण्यात आलं. लॉर्ड माउंटबॅटन यांनी जेव्हा भारताची 1947च्या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य देण्यात येईल अशी घोषणा जेव्हा केली तेव्हापासूनच या म्हणजे फाळणीची तयारी पूर्वतयारी एकीकडे आणि या राजा महाराजांचं विलिनीकरण एकीकडे अशा दुहेरी पेचामध्ये भारत सरकार सापडलेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाची घटना 25 जुलै 1947ला घडली. ह्या लॉर्ड माउंटबॅटन जे होते यांनी एक संस्थानिकांची परिषद घेतली आणि या परिषदेमध्ये सांगितलं की तुम्हाला ब्रिटिश गव्हर्नमेंटने जरी 3 पर्याय दिलेले असले की पाकिस्तानात ज्यांना विलीन व्हायचे त्यांनी व्हावं, भारतात ज्यांना राहायचं त्यांनी भारतात राहावं आणि स्वतंत्र ज्यांना राहायचं त्यांनी स्वतंत्र राहावं. हे 3 पर्याय जरी तुम्हाला दिलेले असले तरी भौगोलिकदृष्ट्या तुम्ही भारत किंवा पाकिस्तानची निवड करू शकता, परंतु स्वतंत्र राहणं हा तुमच्यासाठी आत्मघातकी निर्णय ठरेल. हे जेव्हा लॉर्ड माउंटबॅटन यांनी सांगितलं तेव्हा दिल्लीला या सगळ्या संस्थानिकांना बोलवून तुला आश्चर्य वाटेल की सरदार पटेल, व्ही पी मेनन आणि लॉर्ड माउंटबॅटन पहिल्यांदा हे संस्थानिक लॉर्ड माउंटबॅटन यांना भेटायचे, नंतर सरदार वल्लभभाई पटेलला भेटायचे आणि नंतर विलिनीकरणाच्या करारनाम्यावर व्ही पी मेनन यांच्याकडे जाऊन ते स्वाक्षऱ्या करायचे. तर त्यांना बऱ्याचशा सवलती या त्या काळामध्ये दिल्या गेल्या होत्या, परंतु 1971ला 71पर्यंत म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधान असेपर्यंत या सगळ्या मंडळींना काही सवलती चालू होत्या त्या त्यांच्या काळामध्ये त्या पूर्णतः बंद करण्यात आल्या आणि पूर्णतः राजेशाही ही खऱ्या अर्थानं 1971ला संपली. लक्षात आलं बेटा तुझ्या?